एक्सलन्स कॉमर्स अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत ॲडमिशन ऑफ पार्टनर यामधील सम नंबर फर्स्ट, पेज नंबर 161. फर्स्टली आपण सम रीड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपले ज्या 3 स्टेप्स ठरलेले आहेत, फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ रेशो, सेकंड ट्रान्सफर ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज अँड ॲडजस्टमेंट, आणि लास्टला आपण सम टॅली करणार आहोत. ओके, चला फर्स्टली आपण सम रीड करूयात. विक्रम अँड प्रज्ञा शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3 respectively. Their balance sheet as on 31st March 2018 was as under. Balance sheet as on 31st March 2018. Liabilities set दिलेली आहे आपल्याला. क्रेडिटर्स आहेत आपले 1,05,000. कॅपिटल आहे विक्रम आणि प्रज्ञाचं 75,000, प्रज्ञाचं आहे 75,000. असेट साईडला असेट्स आहेत आपल्या. फर्स्ट असेट आहे आपली कॅश. कॅशचा बॅलन्स आपल्याला 7,500 इतका दिलेला आहे. लँड अँड बिल्डिंग त्याचा बॅलन्स आहे 37,500. प्लांट आहे आपलं 3,000. प्लांटची व्हॅल्यू आहे आपली 45,000. फर्निचर आहे 3,000. स्टॉक आहे 75,000. डेटर्स आहेत 87,000. आपल्याला असेट्स आणि लायबिलिटीज रीड करून झालेले आहेत. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूयात. They agreed to admit Avni as a partner on 1st April 2018 on the following terms. First adjustment आहे आपली, Avni shall have 1/4 share in a future profit. Avniला फ्युचर प्रॉफिटमध्ये 1/4 शेअर दिलेला आहे. He shall bring rupees 37,500 as his capital and rupees 30,000 as his share of goodwill. अवनीनी कॅपिटल आणलेलं आहे 37,500 आणि 30,000 रुपीज गुडविल आणलेलं आहे आपलं. लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट रुपीज 45,000. लँड अँड बिल्डिंगवर आपण टिक मार्क करून घेणार आहोत. 45,000 इतकी लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू झालेली आहे आपली. फर्निचर डिप्रिसिएट झालं आपलं 10%. आपण फर्निचरवर पण टिक मार्क करून घेणार आहोत. ॲडजस्टमेंट नंबर 5 आहे आपली, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स is to be maintained at 5% on the sundry debtors. Sundry debtors जी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 87,000 इतकी, त्याच्यावर आपल्याला 5% RDD कॅल्क्युलेट करायचे. आणि स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये 75,000. ती स्टॉकची व्हॅल्यू झालेली आहे आपली 82,500. द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो अँड एक्सेस अमाऊंट बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. आपल्याला ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्ट करून झाल्यानंतर न्यू पार्टनर्स सहित म्हणजे विक्रम, प्रज्ञा आणि अवनी यांचं कॅपिटलला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार ॲडजस्ट करायचं आहे. आणि ज्या काही एक्स्ट्रा अमाऊंट आहेत विक्रम आणि प्रज्ञाच्या त्या आपल्याला त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करावे लागतील. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितली आहे. चला आपण सम आपलं सॉल्व करायला घेऊ. फर्स्टली आपण कॅल्क्युलेशन ऑफ रेशो ही स्टेप करून घेणार आहोत. ओल्ड रेशो दिलेला आहे आपल्याला 2:3 म्हणजे विक्रमचा शेअर आहे 2/5 आणि प्रज्ञाचा शेअर आहे 3/5. आपल्याला न्यू पार्टनरचा शेअर दिलेला आहे 1/4. न्यू रेशो काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करून घ्यावा लागणार आहे. म्हणून बॅलन्स रेशो काढण्यासाठी 1 मायनस न्यू पार्टनर शेअर म्हणजे बॅलन्स रेशो राहतोय 1 - 1/4 = 3/4. हा आपला बॅलन्स रेशो आहे. आणि न्यू रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. आता न्यू रेशो काढण्यासाठी विक्रम आणि प्रज्ञाच्या ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ओल्ड रेशोच्या आणि बॅलन्स रेशोच्या त्या वापरून आपल्याला दोघांचे आपल्याला न्यू रेशो काढायचे. विक्रमचा न्यू रेशो आहे 2/5 हा ओल्ड रेशो आहे इंटू 3/4 हा बॅलन्स रेशो आहे = 6/20 हा विक्रमचा न्यू रेशो आलेला आहे. आणि प्रज्ञाचा ओल्ड रेशो आहे आपला 3/5 इंटू बॅलन्स रेशो 3/4 = 9/20 हा प्रज्ञाचा न्यू रेशो मिळालेला आहे. अवनीचा आपल्याला सांगितलेला आहे 1/4 हा रेशो आहे. ह्या तिन्हीचे डिनॉमिनेटर म्हणजे 20 येण्यासाठी आपल्याला अवनीच्या शेअरला 5/5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून अवनीचा शेअर आलेला आहे 5/20 म्हणून न्यू रेशो = 6:9:5 असा आपल्याला रेशो मिळालेला आहे. आता आपल्याकडे न्यू रेशो देखील आहे आणि ओल्ड रेशो आहे. याच्यावरून आपण गुडविलच्या व्हॅल्युएशनसाठी आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढणं फार गरजेचं आहे.
म्हणून सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो इक्वल टू विक्रमचा आहे 2/5 ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो आहे 6/20. आता ह्या दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी ओल्ड रेशोला आपल्याला 4 मल्टिप्लाय करावं लागेल. 4/4 ओल्ड रेशोला मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला न्यू रेशो प्रोपोर्शनेट मिळतोय 8/20 मायनस न्यू रेशो मिळतोय 6/20. सॅक्रिफाईस रेशो इक्वल टू 2/20. प्रज्ञाचा आपला ओल्ड रेशो आहे 3/5 मायनस न्यू रेशो आहे 9/20. याचा देखील आपल्याला डिनॉमिनेटर वेगळे वेगळे दिसतात. एकाचा 5 आहे आणि एकाचा 20 आहे. ह्या दोघांचे डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपल्याला 4/4 मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल ओल्ड रेशोला. म्हणून 12/20 मायनस 9/20 इक्वल टू 3/20 हे आपल्याला प्रज्ञाचा सॅक्रिफाईस रेशो मिळतोय. सॅक्रिफाईस रेशोचं प्रपोर्शन आहे 2:3. ओके. आता आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ रेशो काढून झालेला आहे. आता आपण आपल्या नेक्स्ट स्टेपकडे बोलूयात, ट्रान्सफरकडं. आपण व्हॅल्यूज ज्या काही असेट्स आणि लायबिलिटी आणि ॲडजस्टमेंट आहेत त्या ट्रान्सफर करून घेऊयात. ओके. आपण लायबिलिटी साईडनी स्टार्ट करत आहोत. क्रेडिटर्स न्यू बॅलन्स शीटवर जे आपल्याला 3 स्टेटमेंट बनवायला सांगितले आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ह्याच्यावर फर्स्टली आपण न्यू बॅलन्स शीटवर क्रेडिटर्स ट्रान्सफर करणार आहोत. थोडीशी वरती 4 लाईनची 4 ते 5 लाईन्स सोडायच्या आहेत कॅपिटल बॅलन्ससाठी आणि नंतर क्रेडिटर्सची अमाऊंट लिहायची आपल्याला. क्रेडिटर्स आहेत आपल्याला 1,05,000. ह्याच्यावर कोणतीच ॲडजस्टमेंट दिसत नाही आहे आपल्याला, आपण कुठलीच टिक मार्क केलेली नाही आहे. म्हणून आपण हे डायरेक्ट आउटरला दाखवणार आहोत 1,05,000. कॅपिटल बॅलन्सेस दिलेले आहेत इथं आपल्याला विक्रम आणि प्रज्ञाचे. ह्या दोघांचे कॅपिटल बॅलन्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याच्या क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. विक्रमच्या कॉलममध्ये 75,000 आणि प्रज्ञाच्या कॉलममध्ये 75,000. ओके. अशा रीतीने आपलं लायबिलिटी साईड क्लिअर झालेली आहे. आता आपण वळूयात आपल्या असेट साईडकडं. असेटला फर्स्ट दिसतंय आपल्याला कॅश. आता इथे कॅश बॅलन्स दिलेला आहे आपल्याला 7,500. पण इथे आपण अवनीनी कॅपिटल आणि गुडविल हे दोन्हीही कॅशमध्ये आणलेलं आहे. यासाठी आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागणार आहे. म्हणून ह्याची वर्किंग नोट बनवून घेऊयात. वर्किंग नोट नंबर 2 कॅश व्हॅल्युएशन ऑफ कॅश. कॅश बॅलन्स दिसतोय आपल्याला 7,500. ॲड अवनीचं कॅपिटल दिसतंय आणलेलं 37,500. ॲड अवनीने आणलेलं गुडविल 30,000 इक्वल टू आपल्याला टोटल आपला बॅलन्स दिसतोय कॅशचा झालेला 75,000. हा आपण डायरेक्ट आउटर कॉलमला दाखवणार आहोत बॅलन्स शीटच्या आणि वर्किंग नोट नंबर 2 असा रेफर देणार आहोत. ओके. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग. त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट दिसते, टिक मार्क केलेली दिसते आपण. म्हणून आपण लँड अँड बिल्डिंग इनर कॉलमला दाखवणार आहोत 37,500 इतकी. आता ॲडजस्टमेंट रीड करून घ्या काय आहे. लँड अँड बिल्डिंग बी व्हॅल्यूड ॲट ₹45,000. म्हणजे आपल्याला असेटची लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली दिसते, तर इन्क्रीज झालेली दिसते. आपल्याला टोटल लँड अँड बिल्डिंग जवळपास वाढलेली दिसते 7,500. ओके. तर आता हे जे 7,500 आहेत हे आपल्या बिझनेसचा प्रॉफिट आहे. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणार आहोत. यासाठी आपण छोटीशी ट्रिक वापरणार आहोत. बिझनेसमध्ये जेव्हा प्रॉफिट होतो तेव्हा बिझनेसमन हॅप्पी होतो, चिअर्स करतो, म्हणून क्रेडिट साईड. आणि बिझनेसमन जेव्हा लॉसमध्ये असतो तेव्हा डर सिच्युएशनमध्ये असतो, म्हणून आपण लॉस त्याचा डेबिट साईडला लिहितो. ओके. आता इथे लँड अँड बिल्डिंग आपल्याला जवळपास 7,500नी इन्क्रीज झालेली दिसते. म्हणून बॅलन्स शीटमध्ये आपण ॲड करणार आहोत ॲड ॲप्रिसिएशन किंवा इन्क्रीज 7,500. आउटरला अमाऊंट येणार आहे आपली 45,000. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट वाढलेली आहे व्हॅल्यू आपल्या असेटची, म्हणून बिझनेसमॅन आपला चिअर्स करणार आहे. म्हणून क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 7,500 इतकी आपण व्हॅल्यू दाखवलेली आहे. आता नेक्स्ट असेट आहे आपली प्लांट. त्याच्यावर कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून आपण डायरेक्टली आउटरला दाखवतोय 45,000. ओके. नेक्स्ट आपली असेट आहे
फर्निचर ₹3000 ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आपल्याला. काय ॲडजस्टमेंट आहे आपण रीड करून घेऊयात. फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%. आपल्याला याच्यावर डिप्रिसिएशन आहे 10%. 3000वर 10% डिप्रिसिएशन 300 इतकं आपल्याला मिळतंय. हे आपण लेस करून आउटरला व्हॅल्यू दाखवणार आहोत 2700 इतकी. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट म्हणजे असेटची व्हॅल्यू आपली कमी झालेली दिसते इथे आपल्याला. ओके, म्हणून लॉजिक एक छोटंसं लॉजिक लावायचं म्हणून आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी ही हिंट आहे. 300 रुपीजनी आपली फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणून बिझनेसमन आपला डरमध्ये असणार आहे. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू फर्निचर 300 अशी व्हॅल्यू आपण दाखवणार आहोत. नेक्स्ट आहे आपला स्टॉकची व्हॅल्यू बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे 75,000 इतकी दिलेली आहे. आपण इनर कॉलमला तो दर्शवणार आहोत. स्टॉक ₹75,000 त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आपण रीड करून घेऊयात. स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट 82,500. ओके, म्हणजे जवळपास आपला जो स्टॉक आहे तो आपल्याला 7,500नी वाढलेला दिसतो इथे आपल्याला. म्हणून ॲड बॅलन्स शीटला ॲड इन्क्रीज किंवा ॲप्रिसिएशन 7,500. आउटरला आपली व्हॅल्यू येते 82,500 इतकी आपली व्हॅल्यू आलेली आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट असेटची व्हॅल्यू वाढली म्हणजे बिझनेसमॅन विल बी हॅप्पी अँड ही विल बी चिअर्स. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक 7,500 इतकी आपण व्हॅल्यू दर्शवलेली आहे. ओके, आता नेक्स्ट आपला असेट आहे डेटर्स आपल्याला दिलेले आहेत 87,000 बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहे. आपण हे इनर कॉलममध्ये दाखवायचे आहेत कारण RDD साठी याच्यावर RDD प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट अशी याच्यावर 5% ऑन डेटर्स अशी याच्यावर ॲडजस्टमेंट आपल्याला दिसून येते इथं. म्हणून ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण डेटर्स दाखवायचे आहेत इनर कॉलममध्ये 87,000 लेस 5% RDD. 5%नी व्हॅल्यू येते आपली 4,350 इतकी आपल्याला व्हॅल्यू मिळते RDDची. लेस केल्यानंतर टोटल व्हॅल्यू आपल्याला मिळते 82,650 इतकी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे डेटर्सची. आणि याचा दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटवर जातोय आपला. असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे बिझनेसमॅन विल बी इन डर सिच्युएशन म्हणून डेबिटला टू RDD 4,350 अशा रीतीने आपलं सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीजचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण चेक करून घेऊयात कोणकोणत्या ॲडजस्टमेंट आपल्या राहिलेल्या आहेत. ओके, ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, अवनी शाल हॅव 1/4 शेअर इन अ फ्युचर प्रॉफिट. ही ॲडजस्टमेंट वापरून आपण ऑलरेडी आपला कॅल्क्युलेशन ऑफ रेशो ही स्टेप बनवलेली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर सेकंड पाहूयात. ही शाल ब्रिंग ₹37,500 ॲज हिज कॅपिटल. म्हणजे अवनीनी जे काही 37,000 कॅपिटल आणलेलं आहे आपलं त्याचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. ह्याचा इफेक्ट आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अवनीच्या कॉलममध्ये दाखवणार आहोत 37,500 असं. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट त्यामध्येच आपल्याला दिलेली आहे. तिने गुडविलची व्हॅल्यू आणलेली आहे ₹30,000 इतकी. आता गुडविल जे आणलंय त्याच्यासाठी आपण एंट्री पास करणार आहोत कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके, मग ऑलरेडी आपण कॅशचा इफेक्ट दिलेला आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅश बॅलन्समध्ये. दुसरा इफेक्ट ह्याचा जाईल गुडविल अकाउंट आपण ओपन केलेलं नाही आहे. ओके, नेक्स्ट आपली ॲडजस्टमेंट एंट्री होईल ह्याच्याशी रिगार्डिंग गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे विक्रम आणि प्रज्ञा यांना सॅक्रिफाईस रेशोमध्ये ही गुडविल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. ओके, आपला सॅक्रिफाईस रेशो आलेला आहे 2:3. आता ही गुडविल आपण 30,000 30,000 रुपये जी आहे ती 2:3 ह्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत विक्रम आणि प्रज्ञामध्ये. विक्रमचा शेअर होईल 12,000 आणि प्रज्ञाचा शेअर होईल 18,000. हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल विक्रमच्या कॉलममध्ये 12,000 आणि प्रज्ञाच्या कॉलममध्ये 18,000 अशा रीतीने दाखवणार आहोत. आणि आता आपण चेक करूयात ॲडजस्टमेंट नंबर आपली सेकंड कंप्लीट झालेली आहे. आता आपण चेक करूयात कोणकोणत्या ॲडजस्टमेंट आपल्या राहिलेल्या आहेत.
लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरची आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट ही आपण ॲडजस्टमेंट देखील केलेली आहे. स्टॉकची ॲडजस्टमेंट पण आपण केलेली आहे. अशा रीतीने आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण हे सम टॅली करण्यासाठी पाहूयात. पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टॅली करूयात. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटची टोटल येते 15,000 म्हणजे 15,000 आणि डेबिट साईडची टोटल येते 4,650 इतकी आपल्याला टोटल मिळते. आता आपण ही टोटल लेस केल्यानंतर आपल्याला जवळपास 10,350 इतका प्रॉफिट मिळतोय. हा प्रॉफिट रिव्हॅल्युएशनचा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं आहे. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट दोघांचं हे ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आपण 10,350. विक्रमचा शेअर मिळतोय आपल्याला 4,140. प्रज्ञाचा शेअर मिळतोय 6,210. हे दोन्ही आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करतो आहोत. बाय रिव्हॅल्युएशन 4,140 6,210. ओके. आता अशा रीतीने आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे खाली. द कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड एक्सेस अमाऊंट बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. आता हे करण्यासाठी म्हणजे ह्यांचे जे कॅपिटल्स आहेत प्रज्ञा, विक्रम आणि अवनी यांचे कॅपिटल्स आहेत ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण पहिल्यांदा विक्रम आणि प्रज्ञाचं कॅपिटल किती येतं आहे हे पाहून घेऊयात. विक्रमचं कॅपिटल आपल्याला मिळतं आहे 91,140 ही विक्रमच्या कॅपिटलची टोटल मिळते आपल्याला. ओके. आणि प्रज्ञाच्या कॅपिटलची टोटल मिळते आपल्याला 99,210 इतकी आपल्याला प्रज्ञाच्या कॅपिटलची टोटल मिळते. आता अवनीनी जो शेअर आणलेला आहे प्रॉफिट कॅपिटलचा 37,500 ह्या कॅपिटललाच बेस मानून आपल्याला विक्रम आणि प्रज्ञा ह्या दोघांचं कॅपिटल कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ओके. तर त्याच्यासाठी फर्स्टली आपण न्यू रेशो पाहूयात काय दिलेलं आहे आपल्याला. न्यू रेशो आपल्याला आलेला आहे 6:9:5 असा आपल्याला रेशो मिळालेला आहे. अवनीचं कॅपिटल आपल्याला इथे दिसतंय 37,500 म्हणजे तिचा शेअर 1/4 जो शेअर दिसतोय आपल्याला तो येतोय आपला जवळपास 37,500 इतका. आता 1/4 इक्वल टू 37,500 आहे म्हणून आपल्याला टोटल ह्या तिघांचं कॅपिटल ॲडजस्टमेंट केल्यानंतरचं मिळण्यासाठी इथे जे 1/4 आहे त्यांनी उलट गुणाकार करून उलट मल्टिप्लिकेशन करून आपल्याला टोटल व्हॅल्यू कॅपिटलची मिळते 1,50,000 इतकी. आणि हे 1,50,000 विक्रमचा जो शेअर आहे न्यू शेअर 6/20 नुसार आपल्याला विक्रमचा शेअर मिळतोय 1,50,000 इंटू 6/20 आपल्याला विक्रमचा शेअर मिळतोय 45,000 इतका आपल्याला विक्रमचा शेअर मिळतोय. सेम प्रज्ञाचा 1,50,000 इंटू 9/20 आपल्याला प्रज्ञाचा शेअर मिळतोय 67,500 इतका. आणि अवनीचा आपल्याला शेअर मिळालेला आहे 37,500 इतका. ओके. आता हे विक्रम प्रज्ञाचा आणि अवनीचा जे शेअर ऑफ कॅपिटल आहेत 45,000 67,500 आणि 37,500 हे कॅपिटल आपल्याला फिक्स ठेवायचे आहेत आणि ह्याचे बॅलन्स कॅरी डाऊन करायचे आहेत आपल्या बॅलन्स शीटवर. म्हणून ह्या दोन्हीचा डिफरन्स निघाल्यानंतर विक्रमची टोटल येते 91,140 इतकी लेस 45,000 हा आपलं कॅपिटल ठरतंय विक्रमचं. त्याच्यानंतर आपल्याला जी एक्सेस अमाऊंट येते 46,140 ही आपल्याला सममध्ये सांगितलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये की पार्टनर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. आपल्याला ही एक्सेस व्हॅल्यू मिळते 46,140 इतकी. ओके. आपण त्याचा इफेक्ट दाखवत आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. हे आपण ट्रान्सफर करत आहोत पार्टनर्स लोन अकाउंटवर टू पार्टनर्स लोन अकाउंट. विक्रमच्या कॉलममध्ये 46,140 इतकी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे.
आता नेक्स्ट प्रज्ञाचं टोटल कॅपिटल आपल्याला मिळालेलं आहे 99,210 इतकं आपल्याला प्रज्ञाचं कॅपिटल मिळालेलं आहे. आणि आफ्टर ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल आपल्याला प्रज्ञाचं कॅपिटल मिळालेलं आहे 67,500 म्हणजे प्रज्ञाकडे जवळपास 31,710 इतकं एक्सेस कॅपिटल आहे. हे कॅपिटल आपण एक्सेस असणारं पार्टनर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करतोय. त्याची देखील आपल्याला सेम ट्रान्सफर करावं लागेल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनर्स लोन अकाउंट प्रज्ञाच्या कॉलममध्ये 31,710 इतकं आपल्याला पार्टनर्स लोन अकाउंटला हे कॅपिटल ट्रान्सफर करावं लागेल एक्सेस कॅपिटल. ओके. आता ह्या दोन्हीचे पार्टनर्सचे कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो आणि पार्टनर्स लोन अकाउंट हे दोन्ही आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला दाखवावे लागतील. फर्स्ट आपण कॅपिटल अकाउंट दाखवूया. विक्रम 45,000, प्रज्ञा 67,500, अवनी 37,500. आपली आउटरला टोटल आलेली आहे 1,50,000 इतकी. क्रेडिटर्स दाखवलेले आहेत आपले मध्ये आपण 1,05,000 एवढे दाखवले आहेत. आणि आता विक्रम आणि अवनीचं जे एक्सेस कॅपिटल आहे ते आपण पार्टनर्स लोन अकाउंटवर ट्रान्सफर करतोय म्हणून ते देखील आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला दाखवावं लागणार आहे. पार्टनर्स लोन अकाउंट विक्रमचा आहे 46,140, प्रज्ञाचा आहे 31,710. आपण दोघांची टोटल आलेली आहे 77,850 इतकं आपल्याला कॅपिटल दोघांचं लोन अकाउंट आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपण आता सम टॅली केल्यानंतर म्हणजे जी आपली बॅलन्स शीट आहे त्याची असेट साईड आणि लायबिलिटीज साईड टॅली केल्यानंतर आपल्याला दोन्हीची टोटल 3,32,850 3,32,850 इतकी मिळते. अशा रीतीने आपण हा सम नंबर फर्स्ट सॉल्व केलेला आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. तुम्हाला हा क्वेश्चन समजला तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.